मी 4 दिवसापासून आलेला आहे. का जाऊन आलाय? मी नागपूर महिला काँग्रेसची नाही का? काय झालं तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा. ऍडव्होकेट नंदा पराते आहे. मी नागपूर शहर महिला काँग्रेसला आता 3 महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते. मला कोणी मेसेज टाकत नाही, मला काही बोलवत नाही. कुठल्या आज प्रेस क्लब होती, प्रेस क्लबला प्रेस होती, मला माहित नहीं प्रेस के बाद होती। तो नागपुर में कांग्रेस में गुटबाजी की बात हमेशा सुनाई देती है, लेकिन कल महिला कांग्रेस में दिख भी गई। महिला कांग्रेस की राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा की मौजूदगी में गुरुवार को नागपुर में नारी न्याय आंदोलन किया जाएगा। इस आंदोलन की तैयारी के एक दिन पहले शहर महिला कांग्रेस का असंतोष उबल पड़ा। शहर अध्यक्ष नंदा पराते ने खुलकर कहा कि उन्हें पार्टी में नजरअंदाज किया जा रहा है। वहीं प्रदेश अध्यक्ष संध्या सवालाखे ने कहा कि कोई गलतफहमी हुई है, संगठन में कोई गुटबाजी नहीं है। नारी न्याय आंदोलन के लिए बड़ी संख्या में गुरुवार को महिला कार्यकर्ता शहर में एकत्र होंगी। इस संबंध में जानकारी देने के लिए बुधवार को प्रेस क्लब में पत्रकार वार्ता आयोजित की गई थी। उसमें प्रदेश अध्यक्ष संध्या सवालाखे सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। नवेद आजमी की रिपोर्ट। एक मिनिट काय झालं? ऍडव्होकेट नंदा पराते आहे. मी नागपूर शहर महिला काँग्रेसला आता 3 महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते. मला कोणी मेसेज टाकत नाही, मला काही बोलवत नाही. कुठल्या आज प्रेस क्लब होती, प्रेस क्लबला प्रेस होती, मला माहित नाही प्रेस केव्हा होती. तर काल मला कुठलीही माहिती मिळत नाही. आज अलकाताई लांबा येणार आहेत, किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही. मी 4 वेळा फोन करून राहिली, मी कुठे येऊ, मला कोणीही सांगायला तयार नाहीये. त्या तर बोललाय की तुम्हाला माहिती दिली आहे, तुम्ही येत आहे. मला मेसेज दाखवून द्या, माझा फोन माझ्या हातात आहे, मला मेसेज दाखवून द्या. आम्ही प्रश्न केला त्यांना तर ते म्हणाले तुम्हाला माहिती होतं. नाही, मला अजिबात माहिती नाही, मला कोणी काहीच सांगितलेलं नाही. परत नाही तुम्हाला पार्टीमधून म्हणजे असं डवलण्यात येत आहे का? मला माहित नाही. मला आंदोलन 3 महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली, कार्यक्रम घेऊन राहिले, मला का डावलण्यात येऊन राहिलेलं आहे मला काहीच समजून नाही. समन्वय नाही आहे का? समन्वय नाही आहे का? तुम्ही महिला अध्यक्ष झाल्यात त्यापासून तुम्हाला डावलण्यात येत आहे का? हो. काय कारण आहे? उसका कारण काय? गटातटाचं राजकारण नाही मॅडम. आताच 2 मिनिटापूर्वी बोलले ना गटातट. मी नागपूरमध्ये कार्यक्रम आहे, नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे. स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही, स्टेज कमिटीमध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही. त्यांना मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा. तुम्ही आपल्या नागपूर शहरचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे कहा दिसून नाही राहिली आहे. उनका ये कहना है दाई, उनका ये कहना है कि आप कल की तैयारी कर रही हैं. उनका ये कहना है कि आप कल की तैयारी कर रही हैं. इस विषय में क्या कहना है आपका? उद्याला आंदोलन आहे त्यांचं वाला, तुम्ही त्यात सहभागी राहणार का? होणार का? हो, मी सहभागी होणार आहे. नाही, पण तुम्हाला का डावललं मला माहित नाही, तुम्ही ताईला विचारा. काय वाटतं तुम्हाला? काय कारण? अभी आगे की भूमिका क्या रहेगी आपकी? काय सांगा? त्यांनी तो बोलला की मला माहिती. कम्युनिकेशन गॅप आहे. काय झालं? तुम्ही बोलले आता की आम्ही आमचं बोलणं झालं. अरे बाबा, गटातटाचं राजकारण अजिबात नाही. आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे. काय झालं की 3-4 ग्रुप बनवण्यात आले, त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल. आता मी आता बघितला नाही, जबाबदार पदाधिकारी आहेत ना, महिला अध्यक्ष आहेत ना शहराच्या. ऍक्च्युली आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज टाकताय. त्यांनी आरोप केला डावलण्यात येत आहे. ते म्हणाले तुम्ही परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही? महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात, ग्रुपवरच मेसेज जात असतात. त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल. त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही. मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या त्यांचा आरोप आहे एकही पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला नाही. मी 3 महिन्यापासून प्रयत्न करते ते या आंदोलनासाठी. आता जेव्हा यश आलं तर का डावलण्यात आलं असा त्यांचा आरोप. असं अजिबात होत नाही. आता यांना सुद्धा वेळेवर नाही, पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले
की आम्ही त्यांना कळवलेलं आहे, यात किती सत्य आहे? तुम्ही चक्क खोटं बोलल्यात, त्यांनी सांगितलं